पंढरपुरात टोकन दर्शनाचा काळा बाजार, बोगस टोकन घेऊन येणाऱ्या 7 भाविकांना पकडलं. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी नव्यानं टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र नव्यानं सुरू करण्यात आलेल्या टोकन दर्शनाचा काळा बाजार काही दिवसातच समोर आला आहे आणि यामध्ये बोगस टोकन दर्शनाचे पास घेऊन येणाऱ्या 7 भाविकांना पकडण्यात आलेलं आहे. तर टोकन दर्शन पासमध्ये हेराफेरी झाल्यानं मातेच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेतली आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता ठराविक वेळेत दर्शन हॉलमध्ये प्रवेश घेता येणार आहे. ही प्रणाली विशेषतः गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होण्यास प्रभावी ठरेल. या अनुषंगाने टोकन दर्शन ही पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत भाविकांना सुलभ आणि जलद दर्शनासाठी टोकन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आजपर्यंत आपण पाहतोय की या टोकन सुविधेचा लाभ घेऊन अनेक भाविकांनी दर्शन घेतलं आणि समाधान व्यक्त केलेलं आहे. टोकन बुक केल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये त्या भाविकांना दर्शन मिळालेलं आहे. आज रोजी सकाळी जो 9 वाजताचा स्लॉट होता त्यावेळेस वसमत जिल्हा हिंगोली येथील 7 भाविक ते टोकन पास घेऊन आले होते. व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे. त्यामुळं त्या 7ही व्यक्तींचं त्या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन आता पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाईसाठी पाठवलेलं आहे. सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. त्याचप्रमाणे हे जे टोकन दर्शनाचे जे पास आहेत ते पूर्णपणे निःशुल्क आहेत. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाविकांना आवाहन करतोय की भाविकांनी अधिकृत मंदिराच्या वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली कुठलीही फसवणूक होणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.